मोरेगावचा एक अतिरिक्त खेळाडू, एमसीसीचा एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स कडे मित्रांनो संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू. एक मिनिट वैभव, अतिरिक्त खेळाडू नाही कॉमेंट्री बॉक्स मध्ये, नाहीतर पॅनल्टीला तुम्हाला सामावलं जायला लागेल मित्रांनो. मोरेगाव संघाचा अतिरिक्त खेळाडू आला आहे, एमसीसीचा एक अतिरिक्त खेळाडू. एमसीसी मित्रांनो, एमसीसी स्ट्राईकला ते ओमकार. हॅलो हॅलो. आता चालू असणारा सामना एमसीसी विरुद्ध मोरेगाव. मोरेगाव यश भावेश. मोरेगाव संघाकडून भावेश चांगलीशी गोलंदाजी करतोय. आणि आता स्ट्राईकला येतो ओमकार. ओमकार पाटील असा फलंदाज. ओमकार पाटील आणि ओमकार झालाय बाद. बॅटची काढायला लागून डायरेक्ट सरफराज. एकदम शांत संयमी खेळी करतोय सरफराज. एक धावसंख्या झाले 7-0-7. नक्कीच चेन्नई सुपर किंग कॅप कर्णधार जे आठवण करून देतोय महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक. गोलंदाजीसाठी आलाय जोगित पाटील. हो सरफराज बाद. लीच्या स्वरूपात धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 8. धावसंख्या झाल्या 8.
वैभव यांचा नोचा इशारा. सॉरी, वाईट प्लस 1. त्याच्याकडनं चुकी होते. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाल्या 11. तीन. थँक्यू डीजे. पण या दोघांमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा इशारा नव्हता. इशारा केलाच नव्हता. त्यामुळे 1+1. आता 2. धावक संख्येत बदल. धावक संख्या झाले 14. 1-4. आणि तसंच ब्लॅक लिस्टेड त्याचे ओनर अंकुश आणि अक्षय अक्षय यांचा वाढदिवस. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लागो ही आई जीवदानी चरणी प्रार्थना. अंकुश, ब्लॅक लिस्टेडचे ओनर अंकुश स्टेजवर स्थानापन्न झालेत. त्याच्या सुंदर असा चौकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 18. आणि हॅलो हॅलो हॅलो. तर आता कॉमेंट्रीमध्ये बदल होते. आपले वीरावस्थेचा गोड मधुर आवाज ऐकूयात. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 19. 2 चेंडू 19 धावा. संघाचा तिसरा स्वतःचा वैयक्तिक शतक पहिलं शतक घेऊन येतोय तो दिपेश. आणि सुंदर असा चौकार. आणि कॉमेंट्री बॉक्सला आलेला चौकार. सुंदर सगळी गॅप खेळायला चेंडू.
चला चालू करायचं आहे, सामना चालू करायचा आहे. खूप आधीच उशीर झाला. 4 चेंडू जोगित जोगित पाटील चांगल्याचे क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट गडी तेवीस. धावसंख्या झाले 23. तेवीस. चोवीस. धावसंख्या झाले 24. शेवटचं शतक शिल्लक 22 होता आणि हा पहिलाच गडी बाद तंबूच्या आसपास. दोन चेंडू धावसंख्या झाल्या 25. 25. आणि विकेट गडी 4. क्लीन बोर्ड केलाय. चांगलीशी गोलंदाजी करतोय. लालू नक्कीच जवळपास चांगला असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जोगित याच्याकडून त्याला पुरेपूर साथ गोलंदाजाला साथ मिळते क्षेत्ररक्षणाची. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 28 रनाची आवश्यकता. 28 जिंकण्यासाठी 28 रनाची आवश्यकता जिंकण्यासाठी मोरेगाव चॅलेंजर या संघाला. आणि गौरी मांडवा खाली
आणि यानंतर होणारा सामना बीव्ही एकलव्य विरुद्ध स्वस्ती. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. सामन्याला सुरुवात होते. आपल्याला पाहायला मिळते लक्ष यावेळेला 24 चेंडूने आव्हान दाफळकर आपण पाहायला गेलं तर 27 धावांचं आव्हान दाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा 27. एक मिनिट थांबायचं आहे वैभव. चा टार्गेट आहे जोगित. 28चं टार्गेट आहे. यस त्याला यापुढील होणारा सामना सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतं सलामीवीर फलंदाज एकीकडे जोगित पाटील तर दुसरीकडे जयेश पाटील आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतं. पाटील परिवारातील दोन्ही खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सहज सोपेरित्या बॅटल स्वीप केला जातोय. सिंगल धाव घेत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याला यापुढील होणारा सामना आजच्या दिवसातील प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपल्याला पाहायला मिळतो एकीकडे स्वस्तिक संघ तर दुसरीकडे बीव्हीए एकलव्य संघ. दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचे त्वरित टॉस का बॉस मध्ये जिथे आदरणीय सन्माननीय शैलेश दादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल. सामन्याकडे पुन्हा एकदा वळतोय जिथे आपण पाहतोय 3 चेंडू 3 धाव दाफळकर येत असताना स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा जयेश सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ये क्रिकेट की रणनीती आहे आणि अशाच प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने धावेंचं ग्राफ आतापर्यंत बढवत असताना पाहायला मिळतोय. लक्ष आपण पाहायला गेल्यानंतर 24 चेंडू 28 धावेंचं लक्ष दाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. जोगित पाटील सारखा फलंदाज एक वसई तालुक्यातील मोठं नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. चेंडू या वेळेला आपण पाहायला गेल्यानंतर थोडासा उछाळी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघ दोन्ही आपल्याला तब्बल संघ पाहायला मिळतात. एकीकडे आपण पाहायला गेला तर मोरेगाव चॅलेंजर संघ पाहायला मिळतो तर दुसरीकडे MCC 11 संघ आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंतचे 4 चेंडू हाताळले 4 चेंडू 4 धाव दाफळकर येत असताना यावेळेला चुकी घडली जाते. ओमकार पाटील यावेळेला निराश आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरवर षटकच्या समाप्तीनंतर 6 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होता. 9 धावा दाफळकर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जशा प्रकारची सुरुवात हवी होती तशा प्रकारची सुरुवात करून देत असताना एकीकडे जयेश तर दुसरीकडे जोगित पाटील म्हणजे जोगित पाटील आपण पाहायला गेल्यानंतर त्या प्रकारची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळतो. हा फलंदाज आतापर्यंत लहरामध्ये पाहायला मिळतो. एक संकटमोचक म्हणून आतापर्यंत फलंदाजी करत असताना 6 चेंडूंचा खेळ होता. 9 धावा दाफळकर येत असताना गतीमध्ये परिवर्तन केलं जातं. सुरेख लाईन लेन डप्पा गोलंदाजाचा सुप्परित्या गोलंदाजी हाताळत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होता. लेग बायच्या रूपाने सिंगल धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल धाव संघासाठी ऍड होत असताना 10 धावा दाफळकर आतापर्यंत 1 चेंडूंचा खेळ होत असताना पाहायला मिळतं. भिरकावून देण्याचा प्रयत्न जोगित पाटील यावेळेला मिस होतोय. गोलंदाजाचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. किरण आतापर्यंत काय गोलंदाजी हाताळतोय. सुप्परित्या गोलंदाजी हाताळली जाते.
त्याला एकीकडे स्वस्तिक संघ आपण यायचंय त्वरित, आपला संघनायक पाठवायचा आहे. एकलव्य बीबी एकलव्य संघ आपण देखील यायचंय त्वरित. पाहुणे आमच्यापर्यंत उपस्थित आहेत जे ते टॉस का बॉस मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यापुढील सामन्याकडे पुन्हा एकदा वळतो. आतापर्यंतचे 3 चेंडू हाताळले गेले, 11-10 धाफळकर येत असताना पाहायला मिळत आहे. परंतु किरण आतापर्यंत काय गोलंदाजी हाताळतो, 3 चेंडू हाताळतो, 3 मध्ये 2 धावा धाफळकर फक्त आणि फक्त खर्च पडत असताना पाहायला मिळतो. म्हणजे किरण सारखं गोलंदाज पाहायला गेला ना तर आतापर्यंत टिच्चून मारा केला जातो. प्रत्येक चेंडू व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघ आपण पाहायला गेल्यानंतर स्टार कास्टने भरलेले संघ पाहायला मिळतात. एकच चांगली अशी साईड पाहायला मिळतात. दुसरीकडे सलामीवर फलंदाज जोगित आहे, दुसरीकडे जयेश सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सलामीवर फलंदाज आतापर्यंत आपण पाहायला गेलं ना तर पूर्णपणे संघाची जिम्मेदारी आतापर्यंत धरून चालतात अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण केलं जातं, चेंडूला गॅदर केला जातोय, तोपर्यंत सिंगल धाव संघामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतं. 5 चेंडूंचा खेळ होतोय. पंच वैभव आमच्यापर्यंत दर्शवत असताना यावेळेला 1 to go चा कॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा चेंडूचा खेळ 11 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आहेत. 13-10 धाफळकर येत असताना खोलवटाचा चेंडू यावेळेला बॅटची कडे घेऊन चेंडू येतोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. घडी बाद होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जो जयेश आतापर्यंत चांगली खेळी करत होता तो यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना पाहायला मिळतोय. यापुढील होणारा सामना जिथे आपल्याला पाहायला मिळतोय बीबी एकलव्य संघ विरुद्धामध्ये स्वस्तिक 11 संघ. एकलव्य संघाने बीबी एकलव्य संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः डिसिजन द्यायचंय. त्याला यापुढील होणारा सामना वेळ आहे अजून. निशांत पिळाने वेलकम. बारा चेंडूंचा खेळ होत असताना 13 धाव धाफळकर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू 12 मध्ये 13चं अजून देखील इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. म्हणजे म्हटलं जातं ना की मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे ना तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल धाव देखील आहे. आणि ही सिंगल धाव घेत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. जो सलामीवर फलंदाज जोगित पाटील आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे कमी वयात बाधाक्रांत केलेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं जिसका नाम है जोगित पाटील सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. एक मोठं असं नाव आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपण पाहायला गेल्यानंतर राजन स्पोर्ट्स द ब्रँड एम्बेसिडर म्हणून देखील ओळखला जातो. हाच जोगित पाटील मॅन फ्रॉम मोरेगाव आज आपण वेगळ्या लहरामध्ये पाहायला मिळतो. आतापर्यंत पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न बॅटची कडे घेतो. यावेळेला एसटी रक्षक येतोय, डायरेक्ट हिट होतोय. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच यावेळेला टेक्निकल टीमची देखील मदत घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपण पंच पाहायला गेले ना आता एकीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे वसई तालुक्यातील एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या सोबत यावेळेला आहेत गंभीर पाटील आपल्याला पाहायला मिळतात. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं वैभव नीलकंठ, तर दुसरीकडे हेमंत गुरव. पिंटू या नावाने भरपूर प्रेम मिळत आहे. सॉफ्ट डिसिजन काय आहे? सॉफ्ट डिसिजन द्यायचं आहे. सॉफ्ट डिसिजन गडी बाद आहे आणि टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. गडी बाद होतोय यावेळेला. जसा संकेत होतोय तसा यावेळेला परततोय. म्हणजे प्रेशर आहे. पण पाहायला गेलं ना तर यावेळेला मोरेगाव चॅलेंजर संघावर पूर्णपणे प्रेशर आहे. परंतु दुसरीकडे कोण खेळतोय? सलामीवर फलंदाज जो अष्टपैलू खेळाडू आहे तो जोगित पाटील वैयक्तिक आतापर्यंत 7 चेंडू 9 धाव्यांवर खेळतोय. नवीन फलंदाज यावेळेला आदर्श येतोय. यावेळेला डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगल धाव घेतली जाते या ठिकाणी. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं 4 चेंडू हाताळले गेल्यात, 15 धावा. म्हणजे धावेंवर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर रोख लगावले. 4 चेंडू 16 धावा आहेत. क्षमा असावी 16 धावा धाफळकर येत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. लोअर फुटाचा चेंडू यावेळेला रक्कम देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण होत आहे सुप्परित्या. पूर्णपणे स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न. बॉडी या ठिकाणी पूर्ण शरीर झुकवण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धाव येत असताना पाहायला मिळतं. 1 to go चा कॉल येतो या ठिकाणी. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. धावत संख्या धाफळकर आपण पाहायला गेलं ना तर 17 धाव धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात 2 गडींच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 17 धाव धाफळकर येत असताना 5 चेंडूंचा खेळ होतो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. फुटलावून टाकण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू जातोय का? क्षेत्ररक्षण केलं जात आहे सुप्परित्या.
क्षेत्ररक्षणामध्ये एमसीसी संघ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं पूर्णपणे स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 चेंडू 10 धावांची गरज. म्हणजे आपण धावफलक आपण पाहायला गेल्यानंतर पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज लालू सारखा गोलंदाज आपण पाहायला गेल्यानंतर थोडासा कुठेतरी महागडा पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला होता. म्हणजे 6 चेंडू मध्ये 9 धावा खर्ची पडला. त्यानंतर आपण पाहायला गेलं किरण सारखा गोलंदाज काय गोलंदाजी हाताळली. 6 चेंडू मध्ये आपण पाहायला गेल्यानंतर कंजूस मारा करत असताना पाहायला मिळाला. 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची पडला. आणि त्यानंतर मेहुल सारखा गोलंदाज त्याच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडू मध्ये 5 धावा आतापर्यंत खर्ची पडत असताना पाहायला मिळतात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं ना तर धावा कोऱ्याने ओढत होत्या. त्यानंतर मात्र सुप्परित्या दुसरं षटक तिसरं षटक म्हणजे कमबॅक करून दिलंय. एकीकडे आपण पाहायला गेलं तर मेहुलनी कमबॅक करून दिला. त्यानंतर किरण सारख्या गोलंदाजाने कमबॅक करून दिला. आणि यावेळेला गोलंदाजी मार्कवर येत आहे. यावेळेला गोलंदाजी मार्कवर ओमकार पाटील येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 चेंडू संघाचा मला वाटतं कर्णधार देखील आहे. ओमकार यांच्याकडे आपण पाहायला गेल्यानंतर बराच असा अनुभव देखील आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या वर्षी आपण पाहायला गेला श्री स्पोर्ट्स संघाकडून खेळत असताना वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आपण ह्या खेळाडूला पाहायचे. परंतु यावेळेला लोकल असोसिएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं सिंगल धाव पहिल्याच चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला काय घडतंय. यावेळेला ओमकार पाटील आहे तर समोर जातोय जोगित पाटील. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे जोगित आहे दुसरीकडे ओमकार आहे. यावेळेला वैयक्तिक कोणाची लढत बेस्ट होत आहे. लक्ष धाफळकर आपण पाहायला गेला ना तर येणारे 5 चेंडू मध्ये अजून देखील 9 धावांची गरज असणार आहे. म्हणजे येणाऱ्या 5 मध्ये कुठेतरी 1 चौकारांची गरज आहे. जोगित पाटील खेळतो. ओमकार राऊंड द विकेटचा मारा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. चेंडू यावेळेला पुन्हा एकदा उचाळी घेत असताना पाहायला मिळतो. डिक्लेअर झोन मध्ये बॅकफुटला येतोय. पॉइंट रिजन मध्ये ढकलला गेला चेंडूला हलक्यात आणि सिंगल धावे येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वैयक्तिक आतापर्यंत जोगित पाटील 10 चेंडू 11 धावांवर आतापर्यंत एकच चांगला असा खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मोरेगाव चॅलेंजर संघाचे एक हुकुमाचे एक म्हणून ओळखला जाणारा जोगित पाटील सारखा फलंदाज ओमकार पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू जातोय क्षेत्ररक्षण होतोय. सिंगल धाव घेतली जाते. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ होतोय. 3 चेंडूंचा खेळ होतोय. येणारे 3 मध्ये आपण पाहिलं धाफळकावर तर येणाऱ्या 3 मध्ये 7 धावांची गरज. यावेळेला प्रेशर आहे तणाव आहे दबाव आहे परंतु जर झेळ टिपली जाते का यावेळेला झेळ सुटला जातोय. सिंगल धाव घेतली जाते. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न परंतु जोगित पाटील यावरही पूर्णपणे स्वतःवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. जोगितला माहिती आहे यावेळेला अशा प्रकारच्या मॅच आपण पाहायला गेल्यानंतर जोगित पाटील बऱ्याच वेळा आपण पाहतोय ही क्वालिटी आपण पाहिले बऱ्याच वेळेला जोगित पाटील यांच्याकडून देखील. परंतु सामोरा ओमकार पाटील सारखा गोलंदाज पाहायला मिळतात. येणारे 2 चेंडू येणाऱ्या 2 मध्ये 6 धावांची गरज. यावेळेला कोण ठरेल नायक कोण ठरेल खलनायक याच्यावर देखील नजर असेल. येते ना चेंडू ट्रॅपच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. गचाड क्षेत्ररक्षण होते. कॉम्बिनेशन फील्ड केलं जाते का 2 धावा येतात. चुकी घडली जाते आणि या वेळेला 1 चेंडू 4 धावांची गरज. प्रेक्षकांना विनंती असेल जोगित पाटील यांची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. 1 चेंडू 4 धावेची गरज. आतापर्यंत वैयक्तिक 12 चेंडू 14 धावांवर खेळत असताना हाच जोगित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या वेळेला संघासाठी संघाचं संकट मोचक बनेल का ह्याच्यावर देखील नजर असेल. येते ना 1 चेंडू 4 धावांची गरज असताना धाफळकर पुन्हा एकदा जोगित पाटील येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ या वेळेला विजयी ठरेल. एकीकडे एमसीसी संघ पाहायला मिळतोय दुसरीकडे मोरेगाव चॅलेंजर संघ. परंतु या वेळेला वैयक्तिक लढत असेल म्हणजे एकीकडे ओमकार आहे दुसरीकडे जोगित पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई पाहायला मिळत आहे. दोन्ही खेळाडू आपण पाहायला गेला ना तर वसई तालुक्यातील एक मोठं नाव म्हणून ओळखले जाणार हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राईक एंडला या वेळेला जोगित पाटील आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. बॅकफुट लावून टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण होतं यावेळेला पूर्णपणे स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न. सुपररित्या क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. कॉंग्रॅच्युलेशन बाय
एमसीसी संघ आणि हार्ड लक बाय मोरेगाव चॅलेंजर संघ. आपण देखील पुरेपूर प्रयत्न करत असताना या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढील मॅच साठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला येणारा सामना बीव्ही एकलव्य संघ. आपलं डिसिजन द्यायचंय आमच्यापर्यंत. मनीष तांडेल यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम मनीष तांडेल.